नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागात सायली प्रियाला हाताला धरून घराबाहेर काढणार आहे, तेव्हा बघायला पण अगदी मज्जा येणार आहे. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. अर्जुन जेलमध्ये आलेला असतो नागराज काकांकडे जाब विचारायला. नागराज काका त्याला उकसवण्याचं काम करतात. मी तुला माझं एक सिक्रेट सांगतो, मधुभाऊंवर जो हल्ला झाला ना, तो मीच केला होता. असं बोलल्यानंतर अर्जुनचा राग तर अजूनच अनावर होतो. नागराज काकांची गच्ची धरून सांगतो, मी तुला सोडणार नाही. पण नागराज काकांना हसू येत असतं. तुझ्या हातामध्ये माझ्या विरोधातले पुरावे जरी आले तरी तू काय करू शकणार आहे अर्जुन? कारण मी असंही जेलमध्ये आहे आणि तसंही, तेव्हा मला काही फरक पडत नाही. तुला काय करायचं ते करून घे. त्याच वेळेला तिथे राकेश आलेला असतो. नागराज काकांकडे येणार तितक्यात कॉन्स्टेबलचं लक्ष जातं त्याच्याकडे आणि राकेशला थांबवून घेतात. थांबा, तुम्ही जाऊ नका. तुमच्या बाबांना भेटायला अर्जुन सुभेदार आलेले. तेव्हा राकेश पण थांबतो आणि तिथून लपून बघत असतो. खरंच अर्जुन आला आहे की नाही ते. कॉन्स्टेबलला म्हणतो, बरं झालं तुम्ही मला थांबवलं, नाहीतर अर्जुनच्या लक्षात आलं असतं मी माझ्या बाबांची मदत करतोय ते. असंही इथं थांबण्यात काही आता अर्थ नाही. राकेश तिथून निघून जातो. तर अर्जुन नागराज काकांना खूप काही सुनावतो आणि नागराज काका पण मुकाट्याने सगळं ऐकून घेतात. अर्जुन तिथून निघून जातो तर नागराज काका खूप रागाने बघत असतात. त्यांना आनंद पण होत असतो. त्यांना जे काही बोलायचं होतं त्यांनी सगळं बोलून घेतलं, तरी त्यांना काहीच फरक पडलेला नसतो. तर दुसरीकडे प्रियाचा कांगावा सुरू असतो. अगं आई, ऐक ना, मी जे काही बोलते अगदी खरं आहे. मी खरंच प्रेग्नेंट आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर अर्जुन आल्यानंतर त्याला विचारा. अर्जुनला सुद्धा माहिती आहे. तर प्रियाचं हे बोलणं ऐकून अश्विनला खूप त्रास होत असतो. तुझं हे नाटक बंद कर आणि मुकाट्याने निघ इथून. पण प्रिया हात जोडूनच विनंती करत असते, अगं आई, तू तरी बाळासाठी माझं ऐकून घे. मी प्रेग्नेंट असण्याचा निरोप बऱ्याच वेळा तुला पाठवण्याचा प्रयत्न केला, पण तो तुझ्यापर्यंत पोचला नाही. तू तरी समजून घे आई मला. तेव्हा अश्विन सांगतो, ही प्रेग्नेंट असल्याची बातमी मला आणि दादाला कधीच कळाली होती, पण मी मुद्दाम तुम्हाला सांगितले नाही, कारण हिचा फक्त बाहेर निघण्याचा प्रयत्न आहे. हे मूल माझं नाहीच आहे. माझा तिच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. हे बोलल्यानंतर सायली पण अश्विनवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेते. तर प्रिया पोटाला हात लावूनच सांगते, नाही, ऐका माझं. अश्विन जे सांगतो ते सगळं खोटं आहे. हे बाळ अश्विनचंच. हवं तर तुम्ही टेस्ट करून घ्या. तेव्हा सायली पण म्हणते, बंद कर प्रिया तुझं. तू जे बोलते ते खोटं आहे. आमचा पूर्ण विश्वास आहे अश्विन भाऊजीवर. तर अश्विन पण सांगत असतो, हे बाळ कशावरून माझं आहे, कारण त्या दिवशी पण अधिराज बरोबर किती वेळ होती प्रिया. त्यांच्यामध्ये असं काही घडलं नसेल, हे कशावरून? मला हे सगळं ऐकूनच घ्यायचं नाही आहे. तर प्रिया कल्पना काकूंना टॉर्चर करत असते. अगं आई, मी खरंच सांगते, माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा वारस वाढतोय. तुला चालणार आहे का? सुभेदारांचा वारस असा जेलमध्ये खितपत पडलेला, कसे संस्कार होतील त्याच्यावर? तर अश्विन पण सांगत असतो, काही जरी झालं तरी आम्ही तुला स्वीकारणार नाही. आत्ताच्या आत्ता उठ आणि चालती हो इथून. पुढे तिथे अर्जुन आलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणते, विचार सायली, अर्जुनला विचार. तुला माहिती होतं आधीपासून मी प्रेग्नेंट आहे. तर सायली म्हणत असते, तुझ्या बोलण्यावरून मी माझ्या नवऱ्याला विचारणार नाही आहे. मला माहिती त्यांनी हे सत्य का लपून ठेवलं, पण तुझ्यासाठी या घरामध्ये अजिबात जागा नाही आहे. आत्ताच्या आत्ता चालती हो इथून. तर प्रिया सांगते, मी बाळाच्या बाबतीत खोटं नाही बोलणार तुमच्याबरोबर. हे बघा, सोनोग्राफीचे रिपोर्टसुद्धा आहेत माझ्याकडे. सगळ्यांना रिपोर्ट दाखवते. अश्विन तर बघतसुद्धा नाही ते रिपोर्ट. अरे अश्विन, बघ ना, आपलं बाळ याच्यामध्ये दिसतंय, पाय ना. पण तो बघतसुद्धा नाही. नंतर कल्पना काकूंना सुद्धा रिपोर्ट दाखवत असते. अगं आई, बघ ना सोनोग्राफीचे रिपोर्ट. मुलगा असेल की मुलगी असेल? पण कल्पना काकू देखील काहीच बोलत नाही. तर अर्जुन खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो, तुम्ही एका आरोपीला आमच्या घरात आणलेत, तेही आमच्या परवानगीशिवाय. मी जर कोर्टात गेलो तर काय होईल माहिती आहे ना? तर तिथे ज्या कॉन्स्टेबल असतात त्या प्रियाचा हात धरतात आणि तिला मागे ओढतात. तर अस्मिता पण म्हणते, तू कितीही काही बोल, पण आमचा तुझ्यावर विश्वास नाही आहे. अश्विन स्वतः सांगतोय की हे बाळ त्याचं नाही आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे आमच्या भावावर. आणि तू कशी बाई कुठल्याही थराला जाऊ शकते हेही आम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा चालती हो इथून. तर सायली प्रियाचा हात धरून तिला घराबाहेर काढत असते. तेव्हा प्रिया सगळ्यांनाच रिक्वेस्ट करत असते, प्लीज माझं एकदा तरी ऐकून घ्या. मी जे बोलते आहे ते खरं आहे. तेव्हा सायली म्हणते, अगं थोडी तरी लाज बाळग. बाळाच्या नावाखाली तू घरात घुसण्याचा प्रयत्न करते, पण काही जरी झालं ना, आम्ही तुला घरात येऊ देणार नाही. आमचा विचार पक्का झाला आहे. तर सायली हे जे काही बोलते तेव्हा प्रिया शांत ऐकत असते. तिला कळून चुकतं की आता आपण एवढे प्रयत्न केले पण काहीच उपयोग होणार नाही आहे. तरीसुद्धा तिचे गयावया चालूच असतात. त्या कॉन्स्टेबल तिला तिथून घेऊन जातात. तर कल्पना काकूंना खूप त्रास होत असतो.
अस्मिता आणि अश्विन दोघंही त्यांना शांत करत असतात. मम्मा तू त्रास करून घेऊ नकोस. बरं झाली ती स्वतःच इथे येऊन सांगून गेली, कारण मला पण तुमच्यापासून हे लपवताना खूप त्रास होत होता. तेव्हा कल्पना काकू विचारतात, अश्विन तुला जर हे आधीच माहिती होतं मग का सांगितलं नाही आम्हाला? तेव्हा अर्जुन अश्विन दोघं पण सांगतात, हे आम्हाला माहिती होतं पण आम्ही मुद्दाम बोललो नाही, कारण ती बाई कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला, आणि कशावरून ते बाळ माझंच असेल? मला पूर्ण विश्वास आहे ते बाळ माझं नाही आहे, आणि जरी असेल पण ती बाई कशी आहे माहिती ना, बाळाचा वापर कसा करून घेईल? ते बाळ मला नको आहे आणि अशा बाईला माझ्या घरामध्ये जागा नाही. आणि या सगळ्यामध्ये मला इंटरेस्टच नव्हता. तुम्हाला काय म्हणून ती गोष्ट मी सांगणार? तर अश्विनची अवस्था खूप विचित्र झालेली असते आणि हे कल्पना काकूंच्या पण लक्षात येतं. तर अस्मिताही म्हणत असते, प्रिया बाळाचा वापर करून कुठल्या थराला जाऊ शकते, पण एका अर्थी बरंच झालं आपण त्या बाईला इथे घरात ठेवून घेतलं नाही. तेव्हा सायली सांगते, पण या सगळ्यामध्ये त्या बाळाची काहीच चूक नाही आहे, पण आपण तरी काय करणार आहोत? तेव्हा अश्विन म्हणतो, नाही वहिनी मी बोललो ना, त्या बाळाशी माझा कुठलाही संबंध नाही आहे, ते बाळ मला नको आहे. तर सायली पण परत सांगते, अहो पण त्या बाळाला तरी कुठे माहिती त्याची आई कशी आहे म्हणून, या सगळ्यामध्ये त्या बाळाची काय चूक? आपण फक्त त्या बाळावर प्रेम करत राहायचं, बाकी काय करू शकतो आपण? तेव्हा अश्विन चिडूनच म्हणतो, तुम्हाला सांगितलं ना ते बाळ मला नको आहे म्हणजे नको आहे. रागानेच तिथून निघून जातो. तर कल्पना काकूही अर्जुनला विचारतात की आपण DNA टेस्ट तर करू शकतो का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो करू शकतो, पण अश्विनच तयार नाही या टेस्टला, आणि प्रिया तर आत्ताही तयार आहे, पण आपल्याला माहिती आहे ती बाई कशी आहे, ती रिपोर्टसुद्धा बदलू शकते, कुठल्याही थराला जाऊ शकते, आणि याआधी पण तिने असं केलं आहे, तेव्हा तिच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? तेव्हा सायली पण सांगते, हो मला पण हेच वाटतं, आपण नको DNA टेस्ट करायला, कारण ही मुलगी कुठल्याही थराला जाऊ शकते, काहीही करू शकते. तेव्हा अस्मिताही सांगते, पण या सगळ्यामुळे आपल्या अश्विनला किती त्रास होतोय आपण ते बघतोय का? बिचारा त्याच्यावर काय बितत असेल, तेव्हा आपण त्याचासुद्धा विचार करायला हवा. तर दुसरीकडे तो सिक्युरिटी गार्ड त्याचं काम करत असतो आणि तिथे राकेश आलेला असतो. व्हॅनमध्ये त्या सिक्युरिटी गार्डला ओढून घेतो आणि धमकावतो, तुझी हिंमत कशी झाली तोंड उघडण्याची? विसरला का मी काय बोललो होतो तुला? त्याच्यासमोर बंदूकच दाखवतो, जर का तोंड उघडलं ना ह्याच्यातली गोळी तुझ्यामध्ये जाईल हे विसरू नको. तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड पण खूप विनंती करत असतो, नाही मला माफ करा, सोडा मला, मी कोणाला काहीच सांगणार नाही. बराच वेळ दोघांमध्ये बोलणं चालू असतं. तेव्हा राकेश म्हणतो, ठीक आहे या वेळेला मी तुला माफ करतो, पण इथून पुढे तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तो दिवस तुझा शेवटचा असेल. तर अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा अर्जुन सायलीकडे माफी मागतो, बायको मला माफ कर, तू माझ्यावर चिडलीस ना, मला माहिती तू नक्कीच चिडली असणार. त्यासमोर लोटांगणच घालतो. सायली म्हणते, अहो मला माहिती आहे तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून का लपवली ती, अश्विन भाऊजी नाही म्हटले म्हणून ना, आणि मी तुमच्यावर रागावली नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच ना बायको, तू खरंच माझ्यावर चिडलेली नाही ना? तर अर्जुनला पण बरं वाटत असतं सायलीने त्याला माफ केलं म्हणून. सायलीला पण अर्जुनचं हसू येतं. तेव्हा सायली सांगते, पण मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये बाळाची काही चूक नाही आहे, पण बाळाला जो त्रास होतोय ना तो मला नाही आवडत आहे, पण जाऊ दे ती बाई चांगली नाही आहे, पण आजपर्यंत त्या बाईने या घरासाठी काय काय केलं आहे ना ते विसरता येत नाही आहे. तेव्हा अर्जुन पण सायलीला समजावून सांगत असतो. त्याच वेळेला त्याला फोन येतो. तर हा भाग इथेच संपतो. अर्जुन बाहेर येऊन बोलतो तर इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आलेला असतो आणि ते सांगतात की सिक्युरिटी गार्ड गायब झालेला आहे, आणि आपल्याला तर माहिती आहे तो गायब होण्याच्या मागे राकेशचाच हात आहे. तर सायली पण अर्जुनला सांगत असते, मला हे कळत नाही मी तन्वीपर्यंत जाऊ कसे? तेव्हा अर्जुन म्हणतो, आपल्याकडे तन्वीचं गाठोडा आहे ना, आपण त्यामध्ये बघूया काही मिळतं की नाही ते. तर सायली ते गाठोडं खोलून बघते, त्या वस्तूही हातात घेते, पण तिच्या काही लक्षात येत नाही आणि तिला टेन्शन पण आलेलं असतं. तेव्हा हा भाग इथेच संपतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.